सोनं आणि चांदीच्या दरात वाढ झाली आहे। सोन्याच्या दरात प्रतितोळा 800 रुपयांनी वाढ झाली तर चांदीच्या दरात प्रति किलो 10,300 रुपयांनी वाढ झाली आहे। सोन्याचा दर जीएसटीसह 1,64,800 रुपयांपर्यंत पोहोचलेला आहे। मुंबईची वाढत्या पाण्याची गरज भागवण्यासाठी बांधलं जाणाऱ्या गारगाई धरणाचे बांधकाम पालिकेकडून लवकरच मार्गी लागणार आहे। गारगाई धरण बांधकाम आणि पाणी वाहून नेण्यासाठी बोगदाच्या बांधकाम संचालनासाठीची निविदा अंतिम टप्प्यात आहे। म्हाडानं बांधकामाधीन असलेल्या घरांचा लॉटरीत समावेश करण्याच्या हालचाली सुरू केल्यात, मात्र त्यासाठी राज्य सरकारची मंजुरी घ्यावी लागणार आहे। त्याबाबतचा प्रस्ताव म्हाडाकडून लवकरच सरकारकडे जाणार आहे। त्यामुळे मार्च-एप्रिलमध्ये निघणारी म्हाडाची मुंबईतली लॉटरी लांबण्याची शक्यता वर्तवली जाते। प्रथम येणाऱ्याला प्राधान्य या तत्वावर 118 घरांच्या विक्रीची प्रक्रिया म्हाडानं सुरू केली आणि या प्रक्रियेला इच्छुकांकडून चांगला प्रतिसाद मिळतोय। 2 दिवसात तब्बल 54 घरांची विक्री झाली, त्यामध्ये सर्वाधिक वडाळा येथील 27 घरांची विक्री झाली। कुळगाव बदलापूर नगरपालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच 1098 कोटींचा अर्थसंकल्प सादर झाला आहे। अर्थसंकल्पात कोणतीही करवाढ सुचवण्यात आलेली नाही, मात्र मालमत्ता करात 50% सवलत आणि नगराध्यक्ष कन्या सन्मान योजनेसारख्या महत्त्वपूर्ण योजनांची घोषणा करण्यात आली आहे। मुंबईच्या महापौर ऋतू तावडेंनी वाशी नाका, ऐरोली नाका आणि मुलुंड नाका या 3 ठिकाणांची पाहणी केली आहे। या तिन्ही नाक्यांवर प्रवेशद्वार आणि सर्व सुविधांयुक्त संकुल उभारणीच्या दृष्टीनं महापौरांनी पाहणी केली। या प्रकल्पाला गती देण्यासाठी लवकरच सर्व संबंधित खात्यांसोबत बैठक घेण्यात येईल असं महापौरांनी नमूद केलं। मुंबईत पावसाळ्यात निर्माण होणाऱ्या आव्हानांवर मात करण्यासाठी नियोजन करण्याच्या सूचना मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगरांनी दिल्या। याच पार्श्वभूमीवर आयुक्त भूषण गगरांच्या मार्गदर्शनात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन आणि प्राधिकरणाची बैठक पार पडली। महिला कर्मचाऱ्यांसाठी राज्य सरकारनं मोठं गिफ्ट दिलंय। मुंबई महानगर क्षेत्रातील महिलांसाठी कार्यालयात लवकर येऊन घरी लवकर जाण्याची मुभा देण्यात येणार आहे। सोबतच महिलांना केंद्राच्या धर्तीवर 180 दिवसांची प्रसूती रजा मंजूर करण्यात आली आहे। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी विधान परिषदेत तशी घोषणा केली। मुंबई महानगर क्षेत्र दिल्ली मुंबई द्रुतगती महामार्ग प्रकल्पातील तलासरी मोरबे टप्प्याचं काम काहीसं लांबणीवर पडले। 3 टप्प्यातील 3 भागातील भूसंपादन रखडल्यानं तसंच भूसंपादनाला स्थानिकांचा विरोध असल्यानं कामाला विलंब होतो। मात्र भूसंपादनाचा प्रश्न निकाली काढून मे महिन्यात हा टप्पा वाहतूक सेवेत दाखल करण्याचा दावा NHAI कडून करण्यात येतोय। त्यामुळे तलासरी मोरबे प्रवास अति जलद करण्यासाठी प्रवासी आणि वाहन चालकांना मे महिन्यापर्यंत प्रत्यक्ष करावी लागणार। MMRDAनं वाकोला ते वांद्रे बीकेसी उड्डाणपुलाचं काम हाती घेतलं। विविध कारणांमुळे या प्रकल्पाला विलंब झाला आहे। बीकेसी पुलाचं 96% काम पूर्ण झालं असून लवकरच आता हा पूल सेवेत दाखल होणार आहे। मुंबई महापालिका प्रोमोनेट इथं पादचाऱ्यांसाठीच्या अंडरपासवर 19 कोटी रुपयांचं छप्पर बांधणार आहे। पादचाऱ्यांसाठीच्या अंडरपासवर 19 कोटी रुपयांचं छप्पर बांधण्याची BMCची योजना आहे। हा प्रस्ताव कोस्टल रोड प्रकल्पाच्या व्यापक सौंदर्यीकरण आणि पायाभूत सुविधा योजनेचा एक भाग आहे। जिष्णुदेव वर्मा यांनी महाराष्ट्राच्या राज्यपालपदाची शपथ घेतली। लोकभवन इथं छोटेखानी शपथविधी सोहळा पार पडला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार उपस्थित होते। नवी मुंबई परिवहन विभागाने 2026-27चं मूलजमा खर्चाचं अंदाजपत्रक परिवहन सभापती विकास झंजाड यांच्याकडे सादर केले। मनपा सभागृहातील विशेष समिती सभागृहात परिवहन समिती सदस्यांपुढे अंदाजपत्रक मांडण्यात आले। हे अंदाजपत्रक स्थायी समितीसमोर मंजुरीसाठी सादर केल्यानंतर जाहीर केले जाणार। मुंबईची लोकसंख्या आणि प्रवाशांची गरज लक्षात घेता शहरात किमान 10,000 बसची आवश्यकता, अशी माहिती राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी दिली। बेस्टनं विविध कंत्राटदारांना 6,555 बस पुरवठ्यासाठी कार्यादेश दिलेले होते, मात्र कंत्राटदाराकडून बस उपलब्ध न झाल्यानं अपेक्षित प्रमाणात बस सेवा वाढवण्यात आलेलं नसल्याचं मिसाळ यांनी सांगितलं। भारतातील सर्वात मोठी विमान कंपनी इंडिगोमध्ये व्यवस्थापनात मोठा बदल झाला। इंडिगोचे CEO पीटर अल्बस यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला। तर दरम्यान CEO पदाची नियुक्ती होईपर्यंत राहुल भाटी या कंपनीचं अंतरिम व्यवस्थापन करणार आहे। पालघर जिल्हा परिषद कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलं। जिल्ह्यातील जलजीवन मिशन अंतर्गत झालेल्या कामांची देयकं मिळावीत या मागणीसाठी आंदोलन केलं। जलजीवन कामांची जवळपास 200 कोटींच्या रुपयांची बिलं थकीत आहेत, त्यामुळे शासनाने याकडे तातडीने लक्ष द्यावं अशी मागणी ठेकेदार संघटनेनं केली आहे। मुंबईतील फोर्ट परिसरातील ठाकरसी हाऊस इथं काँग्रेस पक्ष आणि वंचित बहुजन आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली। या बैठकीत नागपूर इथं RSS मुख्यालयासमोर धरणं आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला। तसंच देशाच्या सार्वभौमत्व आणि आर्थिक स्वायत्तेशी तडजोड केल्याचा आरोप करण्यात आला। पालघर जिल्ह्यातील वाढवण बंदरासह परिसरात प्रस्तावित विविध मोठ्या प्रकल्पांविरोधात स्थानिक नागरिक, मच्छीमार, शेतकरी आणि आदिवासी समाज एकवटलाय। या प्रकल्पांविरोधातील लढा अधिक तीव्र करण्यासाठी 23 मार्चला मुंबईत भव्य महामोर्चा धडकणार आहे। गिरगाव चौपाटी ते आझाद मैदानाचा हा मोर्चा काढण्यात येणार आहे।
महाराष्ट्रात उन्हाचा पारा 40 अंशाच्या पार गेल्यानं उष्माघाताचा धोका निर्माण झाला. या पार्श्वभूमीवर आरोग्य विभाग सज्ज झाले. सार्वजनिक आरोग्य विभागानं सर्व रुग्णालयांना औषधी साठा आणि शेती खोली सज्ज ठेवण्याचे निर्देश दिलेले आहेत. मुंबईचा पारा दिवसेंदिवस वाढत चालला. आठवड्याची सुरुवातही उष्णतेच्या लाटेनं झाली आहे. काल मुंबईचा पारा 38.4 अंश सेल्सिअस इतका नोंदवला गेला. तर आजही मुंबईचा पारा 38 अंशावर असण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. पूर्वेकडून कोकणाकडे वाहणाऱ्या उष्ण वाऱ्यामुळे मुंबईसह लागतच्या परिसरात उष्णतेची लाट आली. ठाण्यात मागील काही दिवसांपासून उन्हाचा पारा वाढला. गेल्या 10 दिवसात शहरातील तापमानात मोठी वाढ होऊन तापमान 10 अंश सेल्सिअसनं वाढले. हवामान विभागानेही उष्णतेच्या लाटांचा अंदाज वर्तवला असून आज ही अशी स्थिती राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला. नीट यूजी परीक्षेचा अर्ज भरण्यास मुदतवाढ देण्यात आली. विद्यार्थ्यांना आता 11 मार्चपर्यंत अर्ज भरता येणार आहे. या निर्णयामुळे तांत्रिक अडचणी किंवा इतर कारणांमुळे अर्ज भरू न शकलेल्या हजारो विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला. आरटीई नोंदणी प्रक्रियेचा शेवटचा दिवस आहे. आतापर्यंत आरटीई अंतर्गत 1,83,000 अर्ज दाखल झालेत. मात्र अद्यापही अनेक पालक अर्ज भरत आहेत. त्यामुळे अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला मुदतवाढ देण्याची मागणी विविध पालक संघटनांकडून करण्यात येते. राज्यातील 20 खासगी शाळांना अल्पसंख्याक दर्जा प्रमाणपत्र देण्याच्या प्रक्रियेला माध्यमिक शिक्षण संचालक यांनी स्थगिती दिली आहे. राज्यात 8,720 अल्पसंख्याक शाळा आहेत आणि या अल्पसंख्याक शाळांमध्ये मुस्लिम शाळांचं प्रमाण राज्यात सर्वाधिक आहे. ठाण्यातील काही भागातील पाणीपुरवठा तात्पुरता बंद ठेवण्यात येणार आहे. तर ठाणे महानगरपालिकेच्या उथळसर प्रभाग समिती हद्दीतील सिद्धेश्वर जलकुंभ इथं नवीन जलवाहिनीचं काम सुरू आहे आणि या कामामुळे 12 मार्च सकाळी 9 वाजेपासून ते 13 मार्च सकाळी 9 वाजेपर्यंत 24 तास पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. गोरेगावमध्ये आजपासून ते उद्या सकाळी 9 वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद राहणार आहे. दादासाहेब फाळके चित्रनगरी मार्गावरील जलवाहिनीच्या छेद जोडणीचं काम हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे 24 तासांसाठी पी पूर्व आणि पी दक्षिण विभागातील काही परिसरांचा पाणीपुरवठा पूर्णतः बंद असणार आहे. पनवेलमध्ये गुरुवार शुक्रवार पाणीपुरवठा बंद असणार आहे. नावाशेवा उपप्रादेशिक पाणीपुरवठा योजनेअंतर्गत दुरुस्ती आणि नवीन जलवाहिनी कार्यान्वित करण्यासाठी गुरुवार सकाळी 9 वाजल्यापासून ते शुक्रवारी रात्री 9 वाजेपर्यंत तब्बल 36 तास पाणीपुरवठा बंद राहणार. मध्य रेल्वेवर 15 डब्यांचा लोकल फेऱ्या वाढवण्यासाठी सुरू केलेलं काम अत्यंत धीम्या गतीने सुरू आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कल्याण, कसारा, खोपोली दरम्यान 34 रेल्वे स्थानकांमध्ये फलाटांची लांबी वाढवण्यात येते. उन्हाचा ताप वाढत असतानाच रेल्वे स्थानकातील संत गतीने होणाऱ्या कामाचा परिणाम प्रवाशांना सहन करावा लागतो. बेकरानं ब्लॉक केल्यानं संतापलेल्या प्रेयसीनं चालत्या ट्रेनमधून थेट खाडीत उडी घेतली. वाशी ते मानखुर्द दरम्यान खाडीपुलावर घटना घडली. सुदैवानं पाठीला असलेल्या बॅगमुळे तरुणी पाण्यावर तरंगली. त्याचवेळी वाशी गावातील मच्छीमारांनी तरुणीला सुरक्षित बाहेर काढले. मुंबईत बेस्ट बसच्या अपघाताचं प्रमाण वाढल्यानं प्रशासनानं कठोर पावलं उचललेली आहेत. चालकाच्या बेदरकारपणामुळे बऱ्याचदा रस्त्यावर चालणाऱ्या नागरिकांना प्राणही गमवावा लागला. याविरोधात बेस्ट प्रशासनाकडून कारवाईचा बडगा उगारण्यात आला. मीरा भाईंदरमध्ये बनावट कागदपत्रांद्वारे जमीन हडपल्याचा प्रकार समोर आलाय. काश्मीरा पोलीस स्टेशनमध्ये जमीन हडपल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. तक्रारदार काळेश्वर पुजारी यांनी राजेश कुमार झा, विकास सिंग, मनोज कुमार सिंग आणि सुरेखा नारेखेडे यांच्या विरुद्ध तक्रार दाखल केली आहे. मुंबई पोलिसांनी आंतरराज्य चोरीचा पर्दाफाश केला. या कारवाईत 52 चोरीचे मोबाईल जप्त करण्यात आले. गर्दीच्या ठिकाणावरून मोबाईल फोन चोरी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीच्या 3 आरोपींना पोलिसांनी अटक केली. भारताचा वेगवान गोलंदाज हरभजन सिंगवर आयसीसीनं दंडात्मक कारवाई केली. T20 विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत न्यूझीलंडचा फलंदाज डॅरिल मिशेलच्या पॅडवर चेंडू आक्रमक आणि अयोग्य पद्धतीनं आदळल्यानं हर्षदीपवर कारवाई केली आहे. T20 विश्वचषक स्पर्धा जिंकल्यानंतर भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या मुंबईत दाखल झाला. मुंबईत विमानतळावर हार्दिक पांड्याचे जंगी स्वागत करण्यात आलं. यावेळी हार्दिकची गर्लफ्रेंड माहिकाही त्याच्यासोबत होती. हार्दिकला पाहण्यासाठी चाहत्यांनी मोठी गर्दी केली. भारतीय संघाचा फिरकीपटू कुलदीप यादव लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. कुलदीप त्याची मैत्रीण वंशिकासोबत लग्नगाठ बांधणार आहे. 14 मार्चला मसूर इथं लग्न सोहळा रंगणार आहे. बदलापुरात छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेचं आयोजन केले. एप्रिलमध्ये ही स्पर्धा रंगणार असून राज्यभरातील 32 संघ सहभागी होणार आहेत. केंद्रपाडा भागातील बदलापूर जिमखाना इथे ही स्पर्धा रंगेल. मुंबई महानगरपालिकेतील शिवसेनेचे गटनेते अमय घोले यांनी महापौर युती तावडेला पत्र लिहिले. कर्णधार सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात भारतीय संघाने तिसऱ्यांदा T20 विश्वचषक जिंकला. त्यामुळे मुंबई महापालिकेतर्फे टीम इंडियाचा सन्मान करावा अशी विनंती अमय घोले यांनी पत्राद्वारे महापौरांना केली.
गेल्या अनेक वर्षापासून रखडलेल्या कांदिवली पूर्व येथील समतानगर पुनर्विकास प्रकल्पावरून विधान परिषदेत विरोधकांसह सत्ताधाऱ्यांनीच मंत्री शंभूराज देसाई यांना घेरलेलं आहे. तर रहिवाशांना केवळ आश्वासनांवर बोळवण करून विकासकाला पाठीशी घालू नका, रखडलेला पुनर्विकास कधीपर्यंत मार्गी लागेल ते सांगा, अशी मागणी करण्यात आली आहे. गॅस तुटवडा रोखण्यासाठी सरकारनं लक्ष द्यावं, अशी मागणी मंत्री छगन भुजबळांनी केली. छगन भुजबळांनी राज्यातील गॅस तुटवड्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबत चर्चा केली. आखाती युद्धाचा परिणाम खजुराच्या व्यापारावर होऊ लागलाय. मार्चच्या पहिल्याच आठवड्यात आवक कमी झाली आहे. बाजार समितीमध्ये 40 ते 50 टन होणारी आवक 6 ते 10 टनांवर आल्यानं बाजारभाव कडाडले असून किमतीत वाढ झाली आहे. हॉटेलधारकांना महिन्यातून 3 ते 4 सिलेंडर देण्यात येणार आहेत. त्यामुळे हॉटेल व्यावसायिक चिंतेत सापडलेत. सिलेंडर मिळणार नाही तर व्यवसाय कसा करणार, असा प्रश्न हॉटेल चालकांना पडला. इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्धाचा परिणाम भारतीय निर्यातीवर झाला आहे. भारतात 40 ते 45 हजारापर्यंत कंटेनर समुद्री मार्गावर आणि विदेशी बंदरावर अडकून पडलेत. या कंटेनरमध्ये सध्या जवळपास 1 ते 1.5 अब्ज डॉलरच्या निर्यातीचा माल पडून आहे. इस्रायल इराण युद्धाचा परिणाम थेट भारतावर झाला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ झालेली आहे. तसंच तेलाच्या किमती अजून वाढण्याची शक्यता आहे. सध्या कच्च्या तेलाचे प्रति बॅरेल $112 आहे. मात्र युद्ध अशाच प्रकारे सुरू राहिल्यास कच्च्या तेलाच्या किमती प्रति बॅरेल $150 पर्यंत जाण्याची शक्यता आहे. भाजीला चव आणणारा गरम मसाला आता थेट ग्राहकांच्या खिशाला झणझणीत फोडणी देऊ लागलाय. खडे आणि गरम मसाल्याच्या दरांनी महिन्याभरात चांगली झेप घेतली.